मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खारघर शहराच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथील मैदानामध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर पतंग महोत्सव संपन्न झाला। या महोत्सवाला खारघरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला अशी भावना यावेळी भारतीय जनता पार्टी खारघर शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली। आज या इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा पतंग महोत्सव हा करण्यात आलेला आहे। आपण सर्वजण पाहतो की आपली सर्व लहान मुलं युवक हे आजच्या काळामध्ये मग ते व्हिडिओ गेम खेळत असतात किंवा ते मोबाईलवरती रील्स बघत असतात आणि अशा वेळेला मग सध्या ओरड होते की काय चाललेलं आहे, तरुणांचं काय चाललेलं आहे, कोणी का करत का नाही आहे। आणि त्यासाठी म्हणून मी प्रवीण पाटीलजी आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करेन। खरोखर एक भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा असा हिस्सा असलेला असा खेळ याचं या इथे मकर संक्रांतीच्या दिवशी या इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या दिवशी सूर्य हा आपण मानतो की ही मकर या राशीमध्ये प्रवेश करत असते आणि त्यानिमित्ताने मग सध्या जनता असते, जनतेला आज सध्या अनेक समजा आपले युवक आहेत, लहान मुलं आहेत, ही घरामध्ये बसून असतात आणि त्यांचा जगाशी संबंध हा तुटत चाललेला आहे। म्हणूनच आपल्याला आत्महत्यांचं प्रमाण हे आता वाढताना दिसतंय आणि त्याचबरोबर नैराश्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय। आणि अशा वेळेला जर आपली इच्छा आपल्याला सर्वांना वाटत असेल की आपली तरुण पिढी आहे, आपले नागरिक आहेत, ते सोशलाइज व्हायला हवेत, त्यांनी समाजामध्ये मिसळायला हवं, मित्रांच्या बरोबर मिसळून काम करायला हवं, तर त्यासाठी कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत। आणि इथं प्रवीण पाटीलजी आणि त्यांच्या सहकार्यांनी खरं चांगल्या प्रकारचे असे कार्यक्रम या इथं आयोजित केलेले आहेतच। त्याच्याच बरोबर गेल्या 2 आठवड्यापूर्वी आमचे ॲडव्होकेट नरेश ठाकूरजी आणि त्याचे सहकारी अमर उपाध्याय असतील, कीर्ती नवघरेजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा खरोखर अतिशय चांगल्या प्रकारचे असे मराठी मातीतले खेळ आणि भारतीय मातीतले खेळ म्हणजे लगोरी, आणखी सध्या त्याच्याच बरोबर मग चक्री, आणखी सध्या गेली अजून विटी दांडू आणि अशा प्रकारचे खेळ सुद्धा त्यांनी इथं ठेवलेले होते आणि मुलं ही खेळताना दिसून येत होती। आणि त्याचबरोबर इथं नागरिक सुद्धा सर्व एकत्र येऊन हे या खेळांचा आस्वाद घेताना दिसून येत होते। तर ज्या प्रकारे या इथे भारतीय जनता पार्टीचे हे सर्व नगरसेवक असतील, सर्व आहेत, हे ज्या प्रकारे या इथे खेळ ठेवतायत, नागरिकांना एकत्र करून नागरिकांनी एकत्र यावं आणि त्याच्यातून त्यांच्यात सुसंवाद वाढावा, या इथे खारघर शहराच्या प्रगतीबद्दलची त्यांची चर्चा व्हावी या दृष्टीने सांगायची पावलं उचलत आहेत। मी भारतीय जनता पार्टी खारघरचं मी अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश कोळीजी यांनी सुद्धा केलेल्या आवाहनाच्या प्रमाणे अशा प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित केले जात आहेत, ज्याच्यामुळे आपल्या नागरिकांची, आपल्या तरुणांची भारतीय संस्कृती असलेली नाळ ही मजबूत व्हावी यासाठी सांगतात। त्यांनी दिलेल्या कार्यक्रमाच्या नुसार पनवेलमध्ये सुद्धा तिथे आपले पनवेलचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय सुनील झुंजारराव यांनी पनवेलमध्ये सुद्धा अशा प्रकारचा पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे। तर खरोखर चांगल्या प्रकारे या इथे मार्गक्रमणा माननीय अविनाश कोळीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालताना दिसत आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम हे होत राहावे यासाठी सुद्धा मी या भारतीय जनता पार्टी खारघरच्या युनिटला मी शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये असेच कार्यक्रम आणखीन आणि आणखी वाढावेत यासाठी आम्ही नक्कीच सध्या पावलं उचलू यासाठी आम्ही इथे आज सर्वांना आश्वासन देतो। 4 दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की आपल्याला पतंग महोत्सव करायचा आहे। खारघरवासियांसाठी काहीतरी एक आपण मॅरेथॉन वगैरे करत असतो, पण हा एक पारंपरिक आपला खेळ आहे
आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण करत असतो. आणि लहान मुलांना ज्या रील्स बघतायत किंवा मैदानी कोणते खेळ खेळत नाहीये, त्या दृष्टीने साहेबांचं म्हणणं की पतंग महोत्सवात आपले जे लहान मुलांसोबत आपले जे वडीलधारी मंडळी आहे ती विरंगुळ्यासाठी येईल आणि त्यांना आज मानसिक शांतता मिळेल या अर्थाने त्यांच्यासाठी ऑर्केस्ट्रा सुद्धा त्यांनी अरेंज केलेलं आहे. आणि त्याला प्रतिसाद आपण बघताय. 4 दिवसामध्ये सुद्धा खारघरची पब्लिक आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. साहेबांनी मीडियावर असेल किंवा बॅनर लावून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. पुन्हा एकदा मकर संक्रांतीची संपूर्ण शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीनं आज आपण रामचंद्र ठाकूर पब्लिक स्कूलच्या या मैदानावरती पतंग महोत्सव 2025चा एक कार्यक्रम आपण इथे संपन्न केलेला. आज आपण इकडे बघतोय सर्व लहान मुलं, महिला आणि सर्व पुरुष मंडळी अतिशय पतंगाचा उडवण्याचा आनंद इथे घेत आहेत. आपल्याला जर आपण कोरोनामध्ये गेलो तर आपल्याला कळेल जर तमिळ रामायणामध्ये जर उल्लेख बघितला असेल तर याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी पतंग उडवलेला होता आणि तो पतंग इंद्रलोकापर्यंत पोहोचला होता. आणि ही आख्यायिका आहे. आणि त्या दिवसापासून पतंग उडवण्याचा कार्यक्रम हा दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. दुसरी गोष्ट, या मकर संक्रांतीच्या काळामध्ये ज्यावेळी उत्तरायण चालू होतं त्यावेळी पडणारे सूर्याचे किरण शरीरावरती अतिशय चांगल्या आरोग्यदायी ठरतात. आज या तरुणांनी, मुलांनी मैदानावरती आपण जास्त खेळ खेळावा, एन्जॉय करावा, वातावरणाशी समोर जावं, आज या मागचा उद्देश. यासाठी आपले पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब आणि सर्व नगरसेवक यांच्या वतीनं आज हा आपण महोत्सव इथे साजरा केलेला आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.